नमस्कार. आज आपण आलो आहोत आमच्या रानात. ही जमीन म्हणजे नुसती आमची शेती नाही, तर ही आमची मुळं आहेत. गेल्या 15 वर्षापासून आम्ही याच ठिकाणी सेंद्रिय शेती करतोय. म्हणजेच जी काही फळभाज्या, जे धान्य उगवतोय ते कोणत्याही कीटकनाशक, कोणत्याही रासायनिक खताशिवाय. आणि या फळभाज्यांची चव इतकी भन्नाट लागते, काय सांगू तुम्हाला. परवाच आमच्या गौरीने रुद्रला जन्म दिला, त्यामुळे सध्या आम्ही ताजा खरवस व दुधाची पण मजा घेतोय. ही आहे आमच्या सगळ्यांची लाडकी वसू. तिचा जन्म वसुबारसच्या दिवशी झाला, त्यामुळे तिचं नाव वसुधा ठेवलं. हिचंच गोमूत्र व गोशेण वापरून आम्ही शेतासाठी जीवामृत बनवतो. सध्या खेड्यामधली हवा जरी शुद्ध असली तरी आपण बघतोय की इथे राहणाऱ्या लोकांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, वेगवेगळे कॅन्सर, पोटाचे आजार हे वाढताना दिसत आहेत. असं कशामुळे बरं होत असावं? आपण निसर्गाचं जितकं शोषण करू तितकंच ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला परत देत जाणार. पुढच्या पिढीसाठी आपण सुपीक की क्षारपट जमीन तयार करायची हे ठरवायची वेळ आता नक्कीच आली आहे. आपण या आभासी दुनियेत जगताना आपल्या माती आणि संस्कृतीपासून दूर होत चाललो आहोत. पण निसर्गाशी नातं तुटलं तर सगळंच तुटतं. आरोग्य, शांतता, संतुलन हे सगळंच तुटत जातं. आपण रीलसाठीची लाईफ जगता जगता रिअल लाईफ मात्र कुठेतरी विसरत चाललो आहोत. आपण या निसर्गाचं देणं लागतो हे लक्षात ठेवून जगूया. आणि जर आपल्याला आपली संस्कृती जपायची असेल तर आपल्या मुळांकडे परत यायला शिकूयात. आपला व्यवसाय कोणताही का असेना, डॉक्टर, इंजिनियर, CA, पण आपली नाळ आपल्या काळ्या मातीशी जोडलेली असणं ही एक काळाची गरज आहे. व आपण शेतकरी आहोत याचा अभिमान का बरं नाही बाळगायचा? या मातीने, निसर्गाने मला इतकं काही भरभरून दिलं, याबद्दल मी या काळ्या आईची आयुष्यभर ऋणी आहे.